नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक हेमंत मंगळे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, या चॅनलमध्ये आपण विद्यार्थ्यांकरता प्रवेशाच्या सूचना, तसेच जे नोकरी शोधत असतील अशा उमेदवारांकरता नोकरीविषयक जाहिराती, त्याचप्रमाणे जे नोकरीत असतील त्यांच्याकरता विविध GR यांचं विश्लेषण करत असतो. त्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांच्या जीवनाशी संबंधित असा विषय आहे, तो म्हणजे आरोग्याचा. तर आज आपण आरोग्याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत, कारण आज बिघडते आरोग्य ही एक फार मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण वारंवार आजारी पडत असतात. तर सगळेजण औषधी घेण्याच्या मागे असतात, दवाखान्यामध्ये जावं लागतं. परंतु काही जर चांगल्या सवयी आपण जर लावून घेतल्या तर कदाचित आपण अनेक आजारांपासून मुक्त होऊ शकतो, दूर राहू शकतो. तर आज आपण पाहतो आहे की आपण सर्वच जण आजारी आहोत. याचं कारण असं की लहानपणापासून ज्या सवयी, जे संस्कार, आरोग्यविषयक संस्कार आपल्यावर असायला पाहिजे होते ते झाले नाहीत आणि त्याच्यामुळे वारंवार आजार आपल्याला होतात. तर त्या संदर्भातच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर काय समस्या आहे हे आपण बघूया. तर आयुर्वेद जे आहे ते आयुर्वेद योग्य आहार आपल्याला सांगत असतो. निरोगी जीवन, सुखी जीवन ठेवण्याकरता वेगवेगळे नियम आरोग्यामध्ये दिलेले आहेत. तर त्या संदर्भातच आपण आज चर्चा करणार आहोत. पहिला नियम आहे, चुकीचे अन्नपदार्थ एकत्र खाऊ नका. आयुर्वेदात काही पदार्थ एकत्र खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. उदाहरणार्थ दूध आणि मासे. दुधाचा गुणधर्म थंड असतो तर मासे उष्ण असतात. हे विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्र खाल्ल्यास शरीरात विषारी घटक, टॉक्झिन्स तयार होऊन त्वचेचे आजार किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तर विरोधी गुणधर्म असणारे जे पदार्थ असतात तर ते आपण टाळले पाहिजे. उदाहरणार्थ फ्रूट सॅलडसुद्धा त्यापैकीच एक असं सांगितलं जातं की फ्रूट सॅलडमध्ये आपण पाहतो की त्याच्यामध्ये विविध फ्रूट्स टाकल्या जातात, पण काही फ्रूट्स हे आंबट असतात आणि दूध आणि ते आंबट पदार्थ, आंबट फ्रूट्स याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्वचेचे विकार होत असतात. दुसरं, अन्न नेहमी चावून खा. घाईघाईत जेवल्याने अन्न नीट पचत नाही. जेव्हा अन्न व्यवस्थित पचते तेव्हाच त्यातील पोषक तत्वे शरीराला मिळतात. म्हणून जेवणासाठी पुरेसा वेळ द्या आणि प्रत्येक घास शांतपणे व चावून खा. तर ही तर आजच्या लाईफस्टाईलमधली अत्यंत महत्त्वाची बाब झालेली आहे की सर्व बाबींकरता आपल्याकडे वेळ असतो, पण जेवणाकरताच वेळ नसतो. आणि मग कमी वेळात जेवण करायचं असते आणि मग आपण भराभर अन्न गिळत राहतो. तर त्यामुळे काय होते की तोंडामध्ये जी लाळ तयार झालेली असते, ती लाळ त्या अन्नामध्ये मिसळणं अत्यंत गरजेचं असते. परंतु घाईमध्ये आपण ती लाळ काही मिसळू देत नाही आणि भराभर घास गिळायला लागतो आणि त्याच्यामुळेच अनेकांचं आरोग्य, बद्धकोष्ठतासारखा आजार जो आहे की जो अनेक आजारांचं मूळ आहे, तर तो आजार आपल्याला होतो आणि त्यामुळे आपलं आरोग्य बिघडतं. आणि म्हणूनच अन्न नेहमी आपण चावून खाल्लं पाहिजे. तिसरं, शिळे आणि पुन्हा गरम केलेले अन्न टाळा. एकदा शिजवलेले अन्न पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. असे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तर पुष्कळदा आपण अन्न हे फ्रीजमध्ये साठवून ठेवतो आणि मग पुन्हा गरम करतो, पुन्हा दुसरा आला की पुन्हा आपण गरम करतो आणि गरम खातो. तर त्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये जे पोषक घटक असतात त्या भाजीमध्ये ते निघून जातात, त्या अन्नामधले पोषक घटक निघून जातात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला जे घटक मिळायला पाहिजे, जे न्यूट्रियंट्स आपल्याला मिळायला पाहिजे आपल्या शरीराला निरोगी राहण्याकरता, तर ते मिळत नाहीत. म्हणून पुन्हा गरम करून किंवा शिळं अन्न खाऊ नका. चौथं, अति खाणे आणि चुकीच्या वेळी झोपणे. सुश्रुत संहितेनुसार गरजेपेक्षा जास्त जेवणे, दिवसा झोपणे आणि रात्री उशिरापर्यंत जागत राहणे या सवयींमुळे शरीरातील कफ दोष वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा, ॲलर्जी, निद्रानाश आणि मानसिक थकवा यासारख्या समस्या निर्माण होतात. तर अनेकांना रात्रीची जागरणाची सवय पडलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा त्यांना निद्रानाश
ॲलर्जी, लठ्ठपणा, मानसिक थकवा अशा समस्या निर्माण होतात. म्हणून योग्य वेळी झोपणे आणि योग्य वेळी उठणे ही बाब पाळणे अत्यंत गरजेचं आहे. 5. मनातील विष, क्रोध, चिंता आणि मत्सर. आपले मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य इतकेच महत्त्वाचे आहे. राग, चिंता, मत्सर यासारख्या नकारात्मक भावना शरीरात विषासारख्या प्रभाव टाकतात. त्यामुळे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन बिघडते. तर षड्रिपू जे आहे, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, चिंता ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपण टाळल्या पाहिजे. याच्यामुळे वात, पित्त आणि कफ या दोषांचं संतुलन बिघडते असं आयुर्वेद म्हणतं. 6. नैसर्गिक वेगांना रोखू नका. आयुर्वेदानुसार शरीराच्या 13 नैसर्गिक क्रिया किंवा वेगांना, उदाहरणार्थ मल, मूत्र, शिंक, अश्रू, जांभई, ढेकर कधीही रोखू नये. या नैसर्गिक क्रिया दाबल्याने डोकेदुखी, हृदयरोग, त्वचेचे विकार आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. तर अशा प्रकारे ज्या नैसर्गिक क्रिया आहेत, मलमूत्र विसर्जन तर त्यातलं सर्वात महत्त्वाचं आहे की आपण पुष्कळदा ते लांबत असतो आपल्या कामाच्या व्यापामुळे आणि त्याच्यामुळेच अनेक आजार आपल्याला होत असतात. म्हणून नैसर्गिक ज्या क्रिया आहेत तर त्या क्रिया आपण रोखू नये असं आयुर्वेद सांगतं. 7. आजची आधुनिक जीवनशैली. आपण आयुर्वेदाच्या या सोप्या पण महत्त्वपूर्ण नियमांकडे दुर्लक्ष करतो. पण जर आपण योग्य अन्नाची निवड केली, चुकीचे पदार्थ एकत्र खाणे टाळले, मानसिक संतुलन राखले आणि शरीराच्या नैसर्गिक क्रियांचा आदर केला तर आपण एक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो. तर अशा प्रकारे या जर सवयी आपण लावून घेतल्या आणि योग्य प्रकारे आहार विहार जर केला तर अनेक आजाराचे संकट टळू शकतात. म्हणून आपण या नियमांचं पालन करावं अशा प्रकारची मी आपणास विनंती करतो. धन्यवाद.